चला आज आपण खिचडीची रेसिपी बनवूया। कढीपत्ता तेलात घातला आहे, शेंगदाणे। आमच्याकडे शेंगदाणे कोणाला आवडत नाही आणि ही माझी स्वतःची खिचडीची रेसिपी आहे। बघा तुम्हाला कशी वाटते। कांदा उभा चिरून घेतला, कांदा भरपूर घातला तर खिचडीची टेस्ट खूप छान होते। संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत। आज चला म्हटलं खिचडी भातच बनवा, मग ती रेसिपी पण दाखवते तुम्हाला मी माझ्या पद्धतीची खिचडी कशी बनवते। तर शेंगदाणे, कढीपत्ता आणि कांदा तेलात चांगला परतवून घेऊ। नुसार मीठ, कांद्यामध्ये मीठ घातलं ना तर कांदा लवकर परततो, वेळ लागत नाही त्याला परतायला। पेस्ट 1.5 चमचा, कारण खिचडी भात आहे ना त्यामुळे पुलाव खिचडी भातात अद्रक लसूण पेस्ट जास्त घालायची। हळद चिरून घेतले, 2 टोमॅटो घेतले होते आणि 2 कांदे घेतले होते। आणि होते बटाटा आणि गाजर। खिचडीमध्ये थोडं घालते मी, दरवेळेस घालते। लाल तिखट 1 चमचा। हे बघा थोडे वाटाणे, गाजर आणि बटाटा। आणि हे बघा अर्धा मॅगी मसाला टाकते मी, कारण मला बिर्याणी मसाला टाकायचा आहे ना त्यामुळे अर्धाच टाकला। आणि बिर्याणी मसाला अर्धा, थोडं पाणी टाकते। हे बघा 2 पेलेवर बासमती तांदूळाचा तुकडा आहे हा, आणि अर्धा पेला मुगाची डाळ। बघा हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले मी, यामध्ये ॲड करते। हे बघा यामध्ये पाणी घालते मी। तांदूळ चांगले परतून घेतले आधी मसाल्यामध्ये, आणि पाणी घालते। तांदूळाच्या अंदाजाने पाणी घालते। आणि ही कोथिंबीर, हे बघा 1 चमचा साजूक तूप। चला आता आपण झाकण ठेवू। उकळी आल्यावर गॅस बारीक करेल मी। खिचडी भात शिजला आहे। कसा वाटतोय मग? कसा वाटतोय तुम्हाला माझ्या पद्धतीचा खिचडी भात? आवडला का तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला गुड नाईट, मग बाय।